पालघर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी ठाणे पालघर शालेय पोषण आहार संघटना आणि जनवादी महिला संघटना यांनी संयुक्तपणे आपल्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला। या मोर्चात पुरुषांचा व महिलांचा सहभाग असून जबरदस्त घोषणाबाजी करत हा मोर्चा कार्यालयात पोहोचला। पण पूर्वसूचना देऊनही संबंधित अधिकारी बाहेर गावी गेले होते। तब्बल 3 तास त्यांची वाट पाहत बसलेल्या महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी पोषण आहार विभागात घुसून दारातच ठाण मांडले। मग मात्र 10 मिनिटात अधिकारी आल्या। विना चौकशी कामावरून कमी केलेल्या पोषण आहार कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परत घेऊ या मुख्य मागणीसह इतर अनेक स्थानिक मागण्या मान्य करणे त्यांना भाग पडले। मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक थोरात, दोन्ही संघटनेचे नेते सुनीता सिंगडा, लहानी दोंडा, सुरेश जाधव, रामचंद्र बरफ, ज्योती बुधर, मनीषा बुधर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी कल्पेश दळवी, डहाणू। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।